श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नामस्मरण हे आध्यात्मिक एक प्रभावी ध्यान साधना समजले जाते, कारण कोणत्याही साधनाशिवाय ते करू शकत नाही. संसाराच्या भवसागरात देहरूपी नाव किनाऱ्यापर्यंत पोचवण्याकरिता नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. नाम म्हणजे भगवंताचे नाव. नाम हा जीव आणि शिव यामधील दुवा आहे. आपला श्वास चालू आहे किंवा स्वतःची स्मृती आहे तोपर्यंत नामस्मरण करावे. आपण श्वासोश्वास जसा मरेपर्यंत घेतो तसेच नामाचे सुद्धा नामस्मरणाशिवाय जगणे समान आहे असे वाटले पाहिजे. नामस्मरण करीत असताना हजारो तऱ्हेचे विचार मनात येतात. हे खरे नामस्मरण करीत असताना तो नाम आपल्या कानांनी ऐकावे, हातांनी लिहावे, म्हणजे मन हे एकाग्र होते. तसेच आपले आध्यात्मिक शक्ती अधिक प्रमाणात जागृत होऊन मन सामर्थ्य वाढवते, जे होईल आपल्या चांगल्याकरिता असे म्हणून परमात्म्यावर, भगवंतावर विश्वास ठेवावा. तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. जो नित्याचा नियम खरा, तो नित्य नियम, तो कधीही बदलत नाही. जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य आहे. म्हणून नित्य म्हणजे भगवान समजावा, तूच खरा भगवंत. नियम म्हणजे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन ठेवणे. आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे, त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे म्हणजे नित्य नियम. नाम घेता घेता नामाचे इतके तारतम्य होणे, नाम घेत आहे हे सुद्धा विसरून जावे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे की तुमच्या बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जाते. स्वामी म्हणतात, बाळा मी सांगितले तेवढेच कर, असा निश्चय कर. तू कशाचीही काळजी करू नकोस. मी तुझा भार घेतलेला आहे. आनंदाने तू प्रपंच कर. आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला. काही नाही केलं तरी चालेल, पण आपले भगवंत आपल्या पाठीमागे आहेत असे दृढ भावना तू ठेव. मन परमेश्वराला अर्पण कर. दुसरीकडे कुठेही गुंतवू नकोस. अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विजयाचा आनंद झाला तर ते पूर्ण झाले नाही असे समजावे. पण त्या काळातही जो भगवंत आपल्या पाठीशी राहतो त्याला कशाची भीती वाटत नाही. संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाण राहिली तर ते आपल्याला समाधान देते. तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणारच, तेव्हा स्वस्थ बिघडून द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी. कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी ठेवू नये. हाव सोडावी, लोकाची आस सोडावे. प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःखी होते, आपले स्वास्थ्य बिघडते. मी केलंच नाही म्हटलं म्हणजे कुठले दुःख? जे झाले ते आणि जे होईल ते भगवंताच्या आपल्या हिताकरिताच करणे आहे. आपण करते नाही असे म्हणणे, याला अखंड भगवंत नामस्मरण पाहिजे. आपण भरपूर गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, पण नामाला कधी दुर्लक्ष करू नका. भगवंताच्या स्मरणात राहिल्याने म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते. त्यावेळी शरीर शुद्ध बरे राहिला आनंदी आपण होत असतो. आनंदाने राहावे, कोणत्याही बाबतीत दुःखी राहू नये. भगवंत आपल्या पाठीशी आहेत हा भगवंतावरचा विश्वास आपण दृढ ठेवावा. तुम्हालाही तुमच्या भगवंतावर ते विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. बाळा, कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश कधीच मिळत नाही. तुझे कष्ट आणि प्रयत्न मी पाहत आहे. मी तुला यश प्रदान करत आहे. जीवनातील प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येत आहे. बाळा, त्याचा आनंद तू भरभरून घे. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याचा विजय
नेहमीच चांगला होत असतो. जीवन म्हणजे एक प्रवास आहे. नेहमी तू शिकत राहा, आनंदाने राहा. बाळा, आधार दिलं तरच आपले मूल्य आणि संस्कार टिकून राहतात. तू जर आदर दिलास तर तुला सुद्धा आदर मिळेल. विनम्रता आणि अहंकार हे कधीच एकत्र राहू शकत नाही, कारण अहंकार हा माणसाच्या प्रगतीचा शत्रू आहे. नम्रता माणसाच्या व्यक्तिमत्वाला उजाळा देते. सौजन्याने वागल्यास मन शांती मिळते. सौम्य शब्दाने कठोर हृदयसुद्धा जिंकता येते. त्यामुळे तू बोलताना विचार करून बोल आणि माझे नामस्मरण तू करत राहा. होय बाळा, शहाणपणाने घेतलेला निर्णय आपले आयुष्य बदलून टाकतो. शहाणपण हे वयावर नाही तर अनुभवावर अवलंबून असते. बाळा, इतराच्या चुका पाहून शहाणपणाने शिकणे अधिक चांगले. शहाणपण हे फक्त परिस्थिती हाताळण्यात नाही तर विचार करण्याच्या दृष्टिकोनात आहे. विचार करून केलेली कृती नेहमी फळ देणारी असते. लहान लहान प्रयत्न सातत्याने केल्यास आपल्याला मोठे यश मिळत असते. त्यामुळे आत्मविश्वास कधीच तुम्ही ढळू देऊ नका. परिस्थितीनुसार जगायला शिकणारे शास्त्र म्हणजे अध्यात्मक आणि मनात चांगल्या विचारामुळे चांगली इच्छा निर्माण होते. आणि चांगली इच्छा म्हणजे याच्या मनाला फक्त समाधान मिळतो आणि त्याचे दुष्परिणाम नसतोच. मग अशा सर्व इच्छापूर त्याचा मार्ग म्हणजे आध्यात्मक मनाचे तगमग थांबवण्याचे. आध्यात्मक मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाला खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन. प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता, काळजी, दुःख आहे ते दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे. म्हणून नाम जप तुम्ही नक्कीच केले पाहिजे. माणसाची श्रीमंती शिक्षण आणि पैसा यात नाही तर ते नाम जपत आहे. जसं सर्व गोष्टीचा सौंदर्य असतं तसेच नामाचे सुद्धा सौंदर्य असतात. विचारांसुद्धा सौंदर्य असतं आणि ते सर्व होऊन सुंदर असतं. हे फक्त आपण मनात पाहिजे. म्हणून स्वतःसाठी जगा ते आनंदाने, दुसऱ्यासाठी सुद्धा जगता येतं. आणि प्रत्येक गोष्टीत आनंद शोधा. आनंदाशिवाय आपल्याला काहीच प्राप्त नाही. आनंदी राहण्यासाठी पैसा लागत नाही, फक्त नामस्मरण पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.